असं घाबरून परत जायचं का आपण? मम्मा, याआधी डॅडना बरं वाटत नव्हतं ना इथे? अरे तेव्हा ट्रीटमेंट झाल्यावर बरं वाटलं ना, पण हे काही थांबणार नाही. आर्ची, हे पान खाल्ल्यामुळे झालंय, बाकी काही नाही. कम ऑन मम्मा, दिस इज जस्ट अ रिझन. पण असं सतत जर काहीतरी सुरू राहिलं तर? आर्ची, ह्या सगळ्या घटना ना अशाच सुरू राहणार आहे. आज सुषमाने डॅडला पान दिलं, याआधी छायाच्या अंगात आलं होतं. हे असंच होत राहणार, कारण हे थांबवण्याचा कुणी प्रयत्नच करत नाहीये. या सगळ्याला जेव्हा विरोध होईल ना, तेव्हाच हे बंद होईल. मम्मा, मला डॅडची अवस्था तर नाही बघवत आहे. तुझ्या डॅडला मी सांगितलं होतं त्या सुषमापासून लांब राहा, ते यासाठीच ना, पण नाही ऐकलं. आर्ची, तुला तुझ्या मम्मावर विश्वास आहे ना? डोंट वरी, डॅडला काहीही होणार नाही. आणि आपण मुंबईला जाऊया ना परत, पण इथले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतरच. तुझ्या मम्मानी चॅलेंज घेतलंय ना, ते पूर्ण तर करायलाच हवं ना. चला रे घरात. काय ग सुषमा? वकील काका, सुषमा बोलताय. खय हात अशाल थैसून आत्ताच्या आत्ता निघा आणि पोलिसांका घेऊन येवा नायकांच्या वाड्यावर. काय करता हा? ह्या जीव देता का काय? दिला तर बरंच व्हायच, सोंटी वाचून खोकलो जायच. नाही दादा, हिने जीव द्यायला नको. कित्या? तिने आत्महत्या केली तर सगळेच फसतील. औषधी सारखाच करू बघता हा. पण या सगळ्याची पोलीस चौकशी होईल, आणि तिने हे असं का केलं असं विचारल्यावर कारण काय असेल? आपण तिला घराबाहेर काढलंय ना. अरे माझ्या कर्मा, आई तिला थांबवायला हवं. हा कोणाचं ऐकणार नाही. पण काहीही करून तिला थांबवायलाच हवं. पण हे कोण करणार आहे? मी. आलेच मी. काय होईल ते बघू नंतर. गेला तर गेला, पण कुणी मध्ये पडू नको. थांबा वहिनी, काय करतस? बघताय ना तुम्ही काय चाललंय समोर सुषमाचं. जीव देते ती. देऊ दे, एकदाचा हॅक गेला तर घरातली पिढा जायत. असं तुम्हाला वाटतंय, पण हा गैरसमज आहे तुमचा. तिने जर जीव दिला ना तर तुम्ही सगळे तुरुंगात जाल, आणि तिच्या आत्महत्येला तुम्हीच जबाबदार आहात असंच म्हटलं जाईल.
आणि ह्याचे पुरावे आहेत ऑलरेडी. कसले पुरावे? तिचं या घरात अचानक येणं आणि या घरात तिचाही वाटा असणं, हे पुरावे काय कमी आहेत का? आणि याच कारणावरून तुम्ही तिचा छळ केलात आणि म्हणून तिने आत्महत्या केली, असंच चित्र सगळ्यांसमोर येईल. सो तुम्ही तिला थांबवायला जाणार नसाल तरी मी जातीये. बघ रे माधवा, काय चालला हा? हा? ह्याच्या औषध घरात येऊ दिलं नाही म्हणून त्याला जीव दिल्या. आणि आता हा हे का घराबाहेर काढल्या? मनात हा जीव देऊ चालला हा. आई, निलिमा तिथे गेली आहे ना? हा? थांब सुषमा. सुषमा काय करतेस? सुषमा थांब, असा वेडेपणा करू नकोस. माका जगूचा नाही हा. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. आणि ज्यांच्यामुळे करूक लागतो ते गुन्हेगार नाही हात. काय केलंय मी? काय चूक हा माझी? मी या घराच्या बाहेर होते. मी स्वतः या घरात इले नव्हते. अण्णांनी मृत्यूपत्रात लिहिल्यानी म्हणून मी या घरात इलय. अगं पण घरात तुला जागा दिली ना? घरात जागा दिलास, पण कशी वागतात सगळी माझ्याशी? कोणच माझ्याशी धड बोलत नाही. सगळी जण माझा रागराग करतात. कोणा माका जेवण पण देत नाही. मग काय उपयोग हा या घरात इल्याचा? शेवंताची लेक म्हणून माका छळतास, पण काय केलं माझ्या आयन? सगळी चूक काय फक्त तिचीच होती? सगळ्या गावाक माहित हा या घरातल्यांमुळेच माझ्या आयन झाडाक लटकून जीव दिल्यात. जीव दिल्यात नाही तर तिका भाग पाडल्याने जीव देव. आणि आता मी या घरात इलय तर माझी पण तीच गत केलास. माझ्या आईचे दागिने हडपलेले आहेत, ते पण माका देऊक नाही. सगळ्या गोष्टींचा दोष फक्त माकाच दिला जातो. या असा जगण्यापेक्षा तर मेलेला बरा. थांब सुषमा. माका माझ्या एक भेटूचा हा. बघ थांब तसाच, काहीतरी करून घेऊ नको हा. माका माहित हा तुम्ही घाबरतास. मी मेले की तुम्ही तुरुंगात जाशाल. मग भोगा आता. फोडत राहा खडी तुरुंगात. तू हे असं काहीही करणार नाहीयेस सुषमा. माका माझ्या एक भेटूचा बोलूचा माका तिच्याशी. सुषमा सोड. सोडा माका. सोड. सोड ते. सोडा माका. बाप काढ पायातून. सुषमा. छायाताई खात ना तो. तो कोण हा? ता नाही कळत हा. छायाताई असा फिरणार नाही. मग कोण छायाचा भूत हा? भूता छाया. ही भूता रूपा बदलतात. आपण ज्या माणसांका ओळखता हो त्यांचा चेहरा घेतो. आत्या बघ काय म्हणते. काय? तिला काल रात्री शिळेजवळ कोणीतरी दिसलं. काल रात्री बाहेर मी छायाताईंका बघितलंय. काय?